नेहमी जे डोळ्यांना दिसतं तेच सत्य नसतं, हे सांगणारी एक कथा. नाशिकहून मनमाडला जाणाऱ्या एका एस टी बसमध्ये दुपारची वेळ होती. बस खचाखच भरलेली होती. नैना, एक 21 वर्षांची कॉलेजची मुलगी, खिडकीच्या सीटजवळ बसली होती. तिच्या शेजारील सीटवरती एक साधारण 45 ते 50 वर्षांचा माणूस बसला होता. त्याचा अवतार बघण्यासारखा होता. मळका शर्ट, वाढलेली दाढी, दात लाल झालेले तंबाखूने आणि अंगाला घामाचा घाण वास येत होता. तो एक बांधकाम मजूर असावा असे वाटत होते. नैनाला त्याच्या शेजारी बसताना खूपच अवघडल्यासारखं होत होतं. तिला कसं तरीच होत होतं, पण उठलं तर ही जागा जाणार आणि दुसरीकडे बसमध्ये जागा देखील नव्हती. म्हणून तिने नाकाला रुमाल लावला आणि खिडकीकडे तोंड करून बसली. तिच्या अगदी मागे मागच्या सीटवरती एक सुटा बुटातला तरुण बसला होता. त्याने गॉगल लावला होता आणि तो सतत फोनमध्ये बघत होता. दिसायला तो अगदी चांगल्या घरचा आणि प्रतिष्ठित वाटत होता. काही काळानंतर बस सुरू झाली. थोड्या वेळाने नैनाला असं जाणवलं की तिच्या शेजारी बसलेला तो मजूर सारखा तिच्या दिशेनं झुकतोय. त्याचा हात वारंवार नैनाच्या कमरेला किंवा ओढणीला स्पर्श करत होता. नैनाने 2-3 वेळा त्याच्याकडे रागाने बघितलं. तो मजूर मान खाली घालून गप्प बसला. पण थोड्या वेळाने पुन्हा त्याचा हात नैनाच्या सीटच्या मागे आला. आता मात्र तिचा संयम सुटला. तिला वाटलं हा माणूस मुद्दाम घाणेरडे चाळे करतोय. ती जोरात ओरडली, "ए घाणेरड्या माणसा, अक्कल आहे का तुला? कधीपासून बघते मी तू मला सारखा हात लावण्याचा प्रयत्न करत आहेस. सतत तुझा हात माझ्या कमरेजवळ जात आहे. कधी तू माझ्या ओढणीला स्पर्श करत आहेस? तुझं नक्की काय चाललं आहे? तुला व्यवस्थित बसता येत नाही का? जागा नाही आहे का? तुझी मुलगी असती तर देखील तू असंच केलं असतं का? तू तर माझ्या वडिलांच्या वयासारखाच दिसत आहेस, तरी देखील हे असे थेरडे चाळे करत आहेस." तिच्या या आवाजामुळे बसमध्ये एकदम सगळे शांत झाले. लोकांचे लक्ष तिच्या बोलण्याकडे वेधले गेले. ते सारं पाहून तो मजूर घाबरला. तो काहीतरी बोलायला गेला. "ताई, ताई, ते तसं नाहीये." पण नैनाने त्याचं काहीही ऐकलं नाही. "काय तसं नाहीये? तोंड बघा आरशात आधी. कपडे मळके आणि विचार पण मळके. कंडक्टर या माणसाला खाली आधी उतरवा, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेन." लोकांनी पण त्या मजुराला शिव्या घालायला सुरुवात केली. "हकलवा त्याला, गरीब आहे म्हणून सोडलंय. बाया बापड्यांकडे वाकड्या नजरेने बघतो." कंडक्टरने बस थांबवली. त्या मजुराला धक्के मारून खाली उतरवलं गेलं. तो मजूर खाली उतरला, पण त्याच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. तो काहीच न बोलता मान खाली घालून निघून गेला. आता नैनाला थोडेसे बरं वाटलं. ती पुन्हा सीटवरती बसली. बस पुन्हा सुरू झाली. 10 मिनिटं झाले असतील. नैनाला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी वाकली. तिचं लक्ष तिच्या सीटच्या आणि खिडकीच्या मधल्या कोपऱ्यात गेलं. तिथे एक ब्लेड पडलं होतं आणि त्या ब्लेडच्या बाजूला रक्ताचे काही ताजे थेंब सांडले होते. हे सारं पाहून नैना दचकली. हे रक्त कुणाचं? तिने आपली ओढणी तपासली. ओढणीला रक्ताचे डाग होते, पण तिला कुठेच लागलं नव्हतं. मग तिने आठवलं, मगाशी जेव्हा तो मजूर बसमधनं खाली उतरत होता तेव्हा तो आपला उजवा हात लपवत होता. नैनाच्या डोक्यात प्रकाश पडला. तिने हळूच मागे वळून बघितलं. तो सुटाबुटातला तरुण आता अस्वस्थ दिसत होता आणि तो सारखा खिडकीतून बाहेर बघत होता. नैनाने कंडक्टरला सांगून बस थांबवायला लावली.
तिला त्या व्यक्तीकडे बघून काहीतरी संशयास्पद वाटत होतं. तिने तसं कंडक्टरला सांगितलं. त्यानंतर तिने आणि काही प्रवाशांनी मिळून त्या मागच्या सीटवरील तरुणाची झडती घेतली. तेव्हा त्याच्या बॅगेत एक छोटा कॅमेरा आणि काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या. तो तरुण मागून नैनाची चोरून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होता आणि तिची पर्स कापण्यासाठी त्यानं ब्लेडचा वापर केला होता. आणि तो मजूर मगाशी तिचा विनयभंग करत नव्हता, तर तो मागून येणाऱ्या त्या ब्लेडपासून आणि त्या नराधमाच्या हातापासून नैनाला वाचवण्याचा स्वतःचा हात मध्ये घालत होता. त्याच्या हाताला ब्लेड लागलं होतं, रक्त येत होतं, तरीही तो मात्र गप्प होता. का? कारण त्याला माहीत होतं की जर त्यानं त्या सुटाबुटातल्या माणसावरती आरोप केला असता तर लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला नसता, उलट त्यालाच मारलं असतं. म्हणून त्याने नैनाचा मार आणि लोकांच्या शिव्या निमूटपणे सहन केल्या. पण त्या मुलीची अब्रू आणि पैसे मात्र वाचवले. नैनाला आत्ता मात्र रडू कोसळलं. ज्या माणसाला तिनं घाणेरडा म्हणून हाकललं तोच माणूस तिचा रक्षक होता आणि ज्याला तिने प्रतिष्ठित समजून दुर्लक्ष केलं तोच व्यक्ती खरा गुन्हेगार होता. ती बस पुन्हा फिरवून त्या मजुराला शोधायला निघाली. रस्त्याच्या कडेला तो मजूर आपल्या हाताला रुमाल बांधून बसलेला होता. नैना त्याला पाहताच धावतच त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या पाया पडली आणि ती म्हणू लागली, काका, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकले नाही. तुमचं रक्त सांडलं माझ्यासाठी आणि मी तुम्हालाच. ती पुढे काही बोलूच शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो मजूर हसला. त्याचे दात तंबाखूनेच लाल होते, पण हसू मात्र सोन्यासारखं होतं. तो म्हणाला, ताई, रडू नकोस, गरिबाच्या नशिबातच असतं हे. पण बरं झालं तू मला हाकललंस, नाहीतर त्या साहेबानं तुला अजून त्रास दिला असता. माझ्या हाताला जखम झालेली आहे, ती भरेल, पण तुझ्या इज्जतीला धक्का लागला असता तर तो भरला नसता. जा जा, सुखाने घरी जा. त्या दिवशी नैनाला समजलं की सभ्यतेचा बुरखा घातलेली माणसं नेहमीच सभ्य नसतात आणि मळक्या कपड्यातली माणसं ही नेहमीच चोर नसतात. कोणाच्याही दिसण्यावरून त्याचे चारित्र्य ठरवू नका. कधीकधी जो माणूस आपल्याला त्रासदायक वाटतो तोच नकळत आपली ढाल बनून उभा राहतो आणि टाय कोट घातलेली माणसं नेहमीच सज्जन असतीलच असं नाही. डोळे उघडे ठेवा आणि माणूस ओळखा, कारण डोळ्यांना जे दिसतं ते नेहमीच सत्य नसतं. प्रतिष्ठेच्या नावाखाली काही लोक खूप मोठे मोठे गुन्हे करत असतात, पण ते मात्र पकडले जात नाहीत, कारण समाज त्यांना त्या दृष्टिकोनातून पाहतच नाही. पण काही लोक असे असतात की ज्यांच्या दिसण्यावरनं त्यांच्यावरती गुन्हेगारी हा शिक्का मारला जातो. खरं पाहता त्यांची काही चूकही नसते. पण खरंच गरिबी हा शाप आहे का? गरीब माणूसच गुन्हे करतो का? श्रीमंत आणि सभ्य वाटणाऱ्या लोकांनी केलेले गुन्हे लोकांच्या लक्षात येत नाहीत, कारण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा असतो. म्हणूनच एखाद्या माणसाला पारखण्या अगोदरच किंवा त्याच्यावरती कोणत्याही गोष्टीचा शिक्कामोर्तब करण्या अगोदर 100 वेळा विचार करा. यातून मी तरी हे शिकले, एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून त्याचं व्यक्तिमत्व कधीही पारखू नका, कारण दिसणं आणि असणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. काही माणसं गरीब आणि घाणेरडी वाटत असली तरी देखील त्यांच्यामध्ये श्रीमंत माणसांपेक्षा
जास्त माणुसकी असते. तुम्ही एखाद्या गरीब माणसाकडे तो जेवत असताना मला भूक लागली आहे असे म्हणा. तो तुम्हाला त्याच्या ताटात खायला बसवेल. पण तोच श्रीमंत व्यक्ती तुम्हाला मॅनर्स नाहीत का असे म्हणून तुम्हाला धुडकावून लावेल. श्रीमंतीचा खोटा हावभाव आणून बाळगणारी माणसं सर्वात जास्त धोकादायक असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया या घटनेबद्दल नक्की नोंदवा. तुमच्या देखील आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग आला होता का? तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे देखील जर का असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. म्हणजे ते इतर लोकांसोबत पोचवून लोकांना देखील त्यातून आणखी सजगता बाळगता येईल. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली